नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत झेंडूबाम आणि पर्सची एक अशी सोपी ट्रिक, ज्या ट्रिकमुळे आपल्याला खूप जास्त कामं सोपी होतील। कमी वेळेमध्ये भरपूर कामं करण्यासाठी आणि टाइम सेव्हिंग करण्यासाठी तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करता येईल। काही किचन टिप्स सुद्धा आहेत, त्या पण बघूया आणि क्लिनिंगच्या सुद्धा टिप्स आहेत। सगळ्याच टिप्स बघूया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील। सगळ्यात आधी आपण एक किचन टिप बघतोय, ती म्हणजे अशा प्रकारच्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना, तर त्या शेंगा भाजून घ्यायच्या आणि भाजून घेतल्यानंतर त्याला फोडण्यासाठी इथे मी चिमट्याचा वापर करणार आहे। तर बघू शकता, चिमट्याने पटकन शेंगा फुटल्या जातात आणि या जराशा थंड होऊ द्यायच्या, म्हणजे पटकन या कडक झालेल्या शेंगा ज्या आहेत त्या फुटल्या जातात आणि लवकर त्या आपल्याला त्यातले जे शेंगदाणे आहेत ते बाहेर काढून घेतात। चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि समोर घंटीचा आयकॉन आहे, बेल आयकॉन, त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरच्या दररोज येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओज इझिली पाहता येतील। आणि या शेंगा फोडण्याची आणखीन एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते। आपल्याला घ्यायचा आहे एक तांब्या वगैरे किंवा ग्लासही तुम्ही घेऊ शकता आणि त्याने असं पूर्ण शेंगा ज्या आहेत त्या अशा दाबून पूर्ण फोडायच्या आहेत। अगदी 1-5 मिनिटाच्या आत सगळ्या भरपूर शेंगा फुटल्या जातात आणि एक लेअर असं तयार होईल अशा ताटामध्ये ठेवायच्या आहेत। भरपूर शेंगा असतील तर अगदी 2-3 ताटामध्ये ठेवून तुम्ही त्याला अशा प्रकारे फोडलं तरी चालेल। खूप जास्त पटापट शेंगा फोडण्याचं काम तुमचं होईल आणि तुम्हाला इझिली त्या शेंगा फोडून ठेवता येतील। आणि बघू शकता, पुढची टिप आपण बघतोय ती म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू। घरात पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात, अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडल्या की नंतर घरामध्ये खूप सारा पसारा होतो, त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या एकाच ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक रिकामी झालेली पोह्यांची पिशवी आणि ज्या साईडने पिशवी आपण फोडलेली आहे ती साईड आपल्याला डबल फोल्ड करून त्यावरती 2-3 स्टेपलरच्या पिना मारून घ्यायच्या आहेत आणि एक साईड अशी त्याची कापून घ्यायची आहे। तर ही पूर्ण कट केलेली साईड आहे, तर तिथून आपल्याला टाकाऊ ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या यामध्ये ठेवता येतात आणि त्या ठेवलेल्या पिशव्या इकडे तिकडे पडणार नाही याची आपण काळजी घेतोय। ऑर्गनाइज व्यवस्थित ठेवता येतात आणि लगेचच आपण एक दिवसभराच्या साठलेल्या ज्या पिशव्या आहेत त्या यामध्ये साठवून नंतर पुन्हा डस्टबिनमध्ये प्लास्टिक पिशव्या वेगळ्या करण्यासाठी आपल्याला वेळ घालवावा लागत नाही आणि आयत्या वेळी पिशव्या प्लास्टिकच्या उचलायच्या आणि जिथे जिथे घरामध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्यासाठी म्हणा किंवा दुधाच्या पिशव्या असतात, दह्याची पिशवी असते, खूप साऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात किंवा मग कुठल्याही किराण्यातल्या पिशव्या रिकाम्या झालेल्या, किराण्यासोबत पण बऱ्याच प्लास्टिक पिशव्या येतात, तर त्या एकत्र करून अशा ठेवण्यासाठी किंवा ऑर्गनाइज करून घरातच ठेवायच्या असतील, पुन्हा वापरायच्या असतील, त्यासाठी देखील ही पिशवी कामी येईल। पुढची टिप आहे ती बघतोय आपण, कापूस घ्यायचा आहे थोडासा, त्यामधले सरके ज्या असतात ते काढून ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारचा आपल्याला जो कापूस मिळणार आहे तर या कापसाला आपल्याला काय करायचं की असं सरकी काढून एक सॉफ्ट असा कापूस तयार करून घ्यायचा आहे। या कापसाला असं गोलाकार करून घ्यायचा आहे आणि बघू शकता या कापसाचा वापर करून आपण सनग्लासेस किंवा मग कुठल्याही काचेच्या वस्तू ज्या असतात छोट्या छोट्या तर त्याला साफ करण्यासाठी या छोट्याशा कापसाचा वापर करू शकतो। कोणतंही क्लिनिंगचं लिक्विड असेल सफाई करण्याचं म्हणजे फ्लोअर क्लीनरचं, तर ते कोणतंही थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला असं कापसाला लावून आणि यावरती फ्लोअर क्लीनर टाकल्यामुळे आपल्याला कुठल्याही काचेच्या वस्तू साफ करता येणार आहे। तर मी इथे गॉगलला साफ करण्यासाठी या काचा साफ करण्यासाठी या कॉटन बॉलचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर क्लिनिंगसाठी या छोट्या छोट्या टिप्स उपयोगी पडत असतील तर नक्कीच याचा वापर करून बघा। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि इथे मी दुसरे एक कापड घेतलेलं आहे, ज्या एका ड्रेसच्या स्लीव आहे ज्या टाकाऊ होत्या आणि त्याचा वापर करून इथे आपण या काचा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा अशा साफ केलेल्या आहेत आणि हवं तर तुम्ही याला पाण्याचा वापर करून थोडंसं नंतर पुन्हा एकदा कोरड्या कापडाने स्वच्छ करू शकता। याच्यावरती क्रॅशेस येणार नाही म्हणून आपण कॉटन बॉल वापरलेला आहे। पुढची आपली टिप आहे ती बघूया। मेमरी कार्ड किंवा एखादं छोटंसं कार्ड असेल, जपून ठेवायचं असेल तुम्हाला, तर ते नक्कीच इकडे तिकडे हरवण्याची शक्यता असते, म्हणून आपण एखाद्या डबल टेपला ते स्टिक करून ठेवलं आणि नंतर एखाद्या पॉकेटमध्ये वगैरे किंवा अशा प्रकारे एखाद्या सिक्युअर छोट्याशा काचेच्या बाटलीमध्ये सुद्धा ठेवू शकता।
तर मी इथे पॉकेटमध्ये ते ठेवलेलं आहे, जेणेकरून ते इकडे तिकडे पडणार नाही. पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय, ती आहे अशा प्रकारच्या ट्रान्सपरंट टेपची. तर हा जो टेप आहे तो मी इथे झेंडूबामच्या बाटलीला लावलेला आहे. घरामध्ये छोटे छोटे मुलं असतात तेव्हा अशा प्रकारच्या वस्तू, काजळ असेल किंवा झेंडूबाम असेल, तर त्यांच्या हाताला लागला तर त्याचं पूर्ण मुलं जे आहेत ते पूर्ण त्याचा खराबा करून टाकतात किंवा ते खराब करून टाकतात आणि बाहेर काढलं तर ते हाताला लागण्याची, डोळ्याला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हा झेंडूबाम जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा असेल, मुलांपासून आपल्याला लांब ठेवायचं असेल किंवा त्यांना उघडता येणार नाही अशा प्रकारे ठेवायचं असेल, ट्रान्सपरंट टेपचा हा उपाय करू शकता, जेणेकरून याचं टोपण जे आहे ते आपल्याला अजिबात उघडता येणार नाहीये. पुढची आपली टीप आहे ती आपण बघूया. पर्स असेल आपल्याकडे, लेदरची असेल, तर त्याचा कलर कालांतराने काय होतं, थोडासा डल होतो किंवा ब्लॅक असेल किंवा कुठली शाईन कलर असेल, त्याचा शायनी असेल तो कलर, तर तो पूर्णपणे डल व्हायला सुरुवात होते आणि लेदर आहे ते अगदीच थोडं थोडं खराब व्हायला सुरुवात होते. तर ते असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं की त्या पर्सला एकदा स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे एक साधंच पाणी वापरून, आणि त्यानंतर एक सोपी अशी ट्रिक यावरती वापरायची आहे, ज्या ट्रिकमुळे आपल्या जुन्या पर्स सुद्धा नवीन होतील आणि त्या नव्यासारख्याच दिसतील. खूप दिवस त्याची लॉंग टाईमसाठी लेदर आपल्याला टिकवून ठेवता येईल यासाठी एक सोपा असा उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कापडी पिशवी असते आपल्याकडे घरामध्ये पडलेली, त्या कापडी पिशवीचा एक छोटासा तुकडा कट करून मी घेतलेला आहे आणि त्याचा वापर करून ही पूर्ण पिशवी, म्हणजे ही जी पूर्ण पर्स आहे तर ती लेदरची मी पुसून घेतलेली आहे. पूर्ण आउटसाइडने याला पुसून घेतलेला आहे. जिथे जिथे लेदर आहे आणि जिथे झीप आहे तर ती पूर्ण एरिया पूर्ण धुळीने खराब झालेला असेल तर तो अगदी सहजरित्या या पाण्यानेच आपल्याला साध्या पाण्याने स्वच्छ करून घेता येतो. तर खूप जास्त डल असेल तर तुम्ही थोडंसं विनेगरचं पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचाभर विनेगर टाकून त्या पाण्याचा वापर करून देखील तुम्ही या पर्सला स्वच्छ करू शकता. आणि त्यानंतर माझी पर्स जी होती ती खूप जास्त डल नव्हती किंवा यावरती खूप जास्त धूळ नव्हती, त्यामुळे मी याला साध्या पाण्यानेच क्लीन केलेला आहे. पुढची टिप वापरतोय आपण, छोटंसं आपल्याला काय करायचं, एक ब्रश घ्यायचा टाकाऊ असा आणि त्यावरती हा सरसोचं तेल थोडंसं ॲड करायचं, म्हणजे टाकायचं आहे आणि पूर्ण या डिझाईनमध्ये देखील ते लागलं जाईल. पर्सवरती थोडीशी अशा प्रकारची डिझाईन आहे तर त्यामध्ये देखील हे लागलं जाईल तेल आणि सगळीकडे ऑइल लागल्यानंतर ही पर्स जी आहे ती खूप छान अशी एकतर डार्क पण होते आणि लेदर आहे ते लॉंग टाईमसाठी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हेल्प होते. तर या पद्धतीने झीपवर सुद्धा अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला मागे पुढे झीप करताना देखील अजिबात ती अडकली जाणार नाही, लवकरच ती खराब देखील होणार नाही. लॉंग टाईमसाठी तुमची झीप जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित इकडे तिकडे अशी फिरवता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्ती दिवस तुमची पर्स जी आहे ती टिकते सुद्धा. तर या प्रकारे तुम्ही याचा बेल्ट आहे त्याला देखील लावायचा आहे. तर इथे मी सगळ्यात झीपला लावलेला आहे ऑइल आणि त्यानंतर ब्रशनेच ते अप्लाय केलेलं आहे यावरती. त्यानंतर आपल्याला घ्यायचं एखादं छोटंसं कापड जे कोरडं असेल चांगलं किंवा रुमाल घ्यायचा आहे आणि त्याने पूर्ण हे ऑइल जे आहे ते पुसून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होईल की यावरचं जे ऑइल आहे ते सहजरित्या निघून तर जाईलच, पण आपली पर्स आहे ती देखील नव्यासारखं लेदर आपल्याला पुन्हा एकदा मिळेल. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.